वृषभ राशीच्या जातकांनो थांबा. ब्रह्मांडामध्ये काहीतरी असं घडत आहे ज्याचे संकेत आता तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचू शकतात. पुढील 3 दिवसात घडणाऱ्या या घटना साध्या नाहीत. एका मागून एक असे संकेत समोर येऊ शकतात जे तुम्हाला आतून हादरवून सोडतील. ही एक स्त्री संकटाच्या क्षणी तुमच्या बाजूने उभी राहू शकते, पण दुसरीकडे जवळचाच व्यक्तीच्या वागण्यात असा बदल दिसू शकतो की तुमचा विश्वासच बसणार नाही. पैसा, नातं, काम आणि एक लपलेलं सत्य या चारही गोष्टी मागे मोठे संकेत मिळू शकतात. पण सर्वात भयंकर प्रश्न एकच आहे, ब्रह्मांड तुम्हाला नेमकं कोणता इशारा देत आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा संकेत कदाचित सगळ्यात मोठा असेल. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. वृषभ राशीच्या जातकांनो, आता लक्ष देऊन ऐका. पुढील 3 दिवसामध्ये पहिली घटना तुमच्यासाठी एक महत्त्वाची ठरू शकते. अचानक तुमच्या मोबाईलमध्ये एखादा मेसेज, फोन किंवा संपर्क येऊ शकतो, आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही या संपर्काची अजिबात अपेक्षा केलेली नसेल त्याच व्यक्तीकडून हा संदेश येण्याची शक्यता आहे. कदाचित काही दिवसापासून एखाद्या व्यक्तीशी तुमचं बोलणं बंद असेल, कदाचित एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसेल, किंवा एखाद्या कामाबद्दल तुम्ही बराच काळ वाट पाहत असाल आणि अचानक मोबाईल वाजल. पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की हा फोन किंवा मेसेज नेमका आता का आला? इथे या घटनेचा पहिला ट्विस्ट काय आहे? समोरची व्यक्ती फक्त तुमची चौकशी करण्यासाठी संपर्क करत नसेल, तर तिच्या मागे एखादा जुना विषय अडकलेला असेल. काम किंवा महत्त्वाची माहिती असू शकते. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा जवळीक करण्याचा प्रयत्न करेल, कदाचित जुना गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल, किंवा एखाद्या कामाबाबत तुम्हाला अशी बातमी मिळेल ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. पण वृषभ राशीच्या जातकांनो, इथे एक मोठी सावधगिरी देखील आहे. मेसेज आला म्हणून लगे भावनेच्या भरात उत्तर देऊ नका. पहिल्यांदा पूर्ण गोष्टी समजून घ्या. समोरची व्यक्ती काय म्हणते, तिला तुमच्याकडून नेमकं काय हवं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्या शब्दामध्ये आणि कृतीमध्ये फरक तर नाही ना? कारण पुढील 3 दिवसात तुमच्यासाठी एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते. गोड बोलणारा प्रत्येक माणूस मनापासून तुमचा असेलच असं नाही. म्हणूनच एखादा अचानक फोन आला तर घाबरू नका. एखादा जुना माणूस परत संपर्कात आला तर लगे विश्वास ठेवू नका. ऐका, समजा आणि मग निर्णय घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या अचानक येणाऱ्या संपर्कामध्ये एका स्त्रीची भूमिका देखील असू शकते. ती स्त्री पुढे तुमच्या एखाद्या अडचणीत तुमच्या बाजूने उभी राहू शकते. म्हणून पुढील 3 दिवसात तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक महत्त्वाचा फोन किंवा मेसेज दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी एक छोटा मेसेज मोठ्या बदलाची सुरुवात करतो. आणि आता प्रश्न असा आहे की हा संदेश कोणाकडून येणार? जुनी व्यक्ती, प्रेमाची व्यक्ती, कामाच्या संबंधित ती व्यक्ती, की अशी एखादी व्यक्ती जिच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे विसरून गेला आहात? याच पुढचा संकेत आपल्या दुसऱ्या घटनेमध्ये मिळणार आहे. वृषभ राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आता येतो दुसरात महत्त्वाचा संकेत. पैशाच्या आणि आर्थिक परिस्थितीशी जोडलेला असू शकतो. पुढील 3 दिवसात एखाद्या अडकलेल्या पैशाबद्दल, पेमेंटबद्दल, पगारबद्दल किंवा जुन्या व्यवहाराबद्दल अचानक हालचाल होऊ शकते. ज्या पैशाची तुम्ही काही दिवसापासून वाट पाहत आहात, ज्याचं काम वारंवार पुढे ढकलत जात आहे, किंवा एखाद्या व्यक्तीकडून पैसा मिळायचा आहे पण त्या विषयावर अचानक फोन, मेसेज किंवा नवीन माहिती मिळू शकते. पण इथे एक पहिलं ट्विस्ट आहे. जिथून तुम्हाला काहीच अपेक्षा नव्हती तिथून तुम्हाला एखादा आर्थिक बातमी येऊ शकते. कदाचित एखादा जुना व्यवहार पुन्हा सुरू होईल, कदाचित एखादं थांबलेलं पेमेंट पुढे सरकेल, किंवा एखाद्या कामासाठी नवीन संधी तुमच्या समोर येईल. पण वृषभ राशीच्या जातकांनो, इथे खूप मोठी सावधगिरी बाळगा. कारण पैसा दिसला प्रत्येक संधी चांगली असेल असं नाही. कोणी तुम्हाला म्हणू शकतं तुमचं काम मी करून देतो, तुमचे पैसे नक्की मिळून देतो. आता पैसा कुठला, नंतर कोणता फायदा? अशा वेळी फक्त गोड शब्द ऐकून निर्णय घ्यावासा वाटतो. कागदपत्र तपासा, अटी समजून घ्या, आणि शक्य असेल तर विश्वास व्यक्तीचा सल्ला घ्या. कारण पुढील 3 दिवसात तुमच्यासमोर एक संधी येणार आहे. ही परीक्षा एकच वेळी येऊ शकते. आणखीन एक संकेत लक्षात ठेवा. जर अचानक एखादी व्यक्ती तुमच्याकडून पैसा, कागदपत्र किंवा वैयक्तिक आर्थिक मागत असेल तर थोडं थांबा. स्वतःला एक प्रश्न विचारा,
या व्यक्तीवर माझा खरंच इतका विश्वास आहे का? कारण माझ्या वृषभ राशीच्या जातकांना या काळात तुमचं सर्वात मोठं संरक्षण तुमचा पैसा आहे, तर तुमची सावध बुद्धी आहे. आणि आता येतो या भागाचा सर्वात मोठा ट्विस्ट. पैशाच्या या विषयावर एका स्त्रीच्या अप्रत्यक्षात सहभाग असण्याची शक्यता. ती स्त्री तुम्हाला एखादे योग्य सल्ला देऊ शकते, एखाद्या चुकीच्या व्यवहारापासून सावध करू शकते किंवा एखाद्या निर्णयाच्या वेळी तुमच्या बाजूने उभी राहू शकते. म्हणून तिचं म्हणणं पूर्णपणे दुर्लक्ष करू नका, पण अंतिम निर्णय मात्र तुम्ही पूर्ण माहिती घेऊनच घ्या. कारण पुढील 3 दिवसात पैसा येण्यापेक्षा महत्त्वाचं आहे की पैसा योग्य ठिकाणी टिकवणं. आणि आता प्रश्न उरतो, ही स्त्री नेमकी कोण आहे? आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे, की तुमच्या आयुष्यातील अशी व्यक्ती जिच्यावर तुम्ही अजून पूर्ण विश्वास ठेवला आहे? याचं उत्तर आपल्याला मिळेल पुढच्या भागामध्ये. ही स्त्री नेमकी कशी साथ देणार आहे? वृषभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता आपण पोहोचलो आहोत या संपूर्ण कथेच्या सगळ्यात रहस्यमय आणि भावनिक घटनेकडे. कारण पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुम्हाला कोणीतरी मदत खरोखरच आवश्यक करेल. तुम्हाला वाटेल आता माझ्यासोबत कोण उभा राहणार आहे, आणि त्या क्षणी ज्याच्याकडून तुम्हाला कदाचित अजिबात अपेक्षा नसेल, ही एक स्त्री तुमच्या बाजूने उभी राहू शकते. ती तुमची आई असू शकते, बहीण असू शकते, पत्नी असू शकते, मैत्रीण असू शकते किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी जवळची व्यक्ती देखील असू शकते, जी आतापर्यंत शांतपणे तुमच्याकडे लक्ष ठेवून होती. आणि इथे तुम्हाला मोठा ट्विस्ट माहीत होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की माझी समस्या ही एकदाच सोडवेल, पण पुढील 3 दिवसात एखाद्या क्षणी तुम्हाला जाणवू शकेल की अरे, ही व्यक्ती खरंच माझ्यासोबत आहे. कदाचित ती तुमच्यासाठी कोणती तरी बोलून येईल, कदाचित एखाद्या गैरसमजमध्ये तुमची बाजू समजून घेईल, कदाचित तुम्ही निराशा असताना तुम्हाला धीर देईल किंवा एक वाक्य बोलेल, काळजी करू नको, मी आहे. आणि कधी कधी वृषभ राशीच्या जातकांनो, हे 4 शब्द माणसाला पुन्हा उभा करण्यासाठी पुरेसे असतात. पण आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ही स्त्री तुमच्या आयुष्यात अचानक का महत्त्वाची ठरणार? कारण कदाचित तुमच्यासमोर अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्यावर चुकीचा आरोप होऊ शकतो, कदाचित एखाद्या व्यक्तीशी गैरसमज निर्माण होईल किंवा कामाच्या ठिकाणी एखादा निर्णय तुमच्या विरोधात जाऊ शकतो. आणि त्याच वेळी ही स्त्री तुमच्यासाठी भावनिक आधार किंवा योग्य सल्ला देऊ शकते. पण लक्षात ठेवा, तिच्यावर विश्वास ठेवताना देखील परिस्थिती समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. आता या भागाला दुसरा मोठा ट्विस्ट. कदाचित तुम्ही आतापर्यंत या स्त्रीची किंमत काय समजत होता का? तिने अनेक वेळा तुमची काळजी घेतली असेल, पण तुम्ही तिला साधं समजून दुर्लक्ष केलं असेल. तिने तुम्हाला आधीही एखाद्या गोष्टीबद्दल सावध केलं असेल, पण तुम्ही तिचं ऐकलं नसेल. आणि आता एखाद्या प्रसंगामागे तिचं म्हणणं खरं ठरू शकतं. म्हणजे पुढील 3 दिवसात तुमच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांमागे एकदा लक्ष द्या. कोण तुमच्या चांगल्या काळात नाही तर कठीण काळात तुमच्यासोबत कोण उभं राहतं? आणि उत्तर कदाचित तिथे असेल. इथे आपल्या कथेला एक धक्कादायक वळण मिळतं. एक व्यक्ती तुमची साथ देणार असताना दुसऱ्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी वेगळं असू शकतं. समोर गोड बोलणं, पण मनात काहीतरी वेगळं ठेवणं. आणि पुढील 3 दिवसात त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल तुमच्या लक्षात येऊ शकतो. म्हणून आता खरी परीक्षा सुरू होते. ही स्त्री तुमची साथ देणार, पण ती कोण तुमच्यासाठी अडचण निर्माण करणार, याचा खुलासा आपण करणार आहोत. तो धोका नेमका कोणत्या रूपात समोर येऊ शकतो? वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण आलो आहोत 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घटनेकडे. पुढील 3 दिवसात तुमच्या घरातील एखादी जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीशी काही दिवसापासून बोलणं कमी झालं असेल, एखादा गैरसमज मनात साचून राहिला असेल किंवा एखाद्या निर्णयावर घरातील लोकांचं एकमेक मत असेल, तर अचानक तो विषय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला वातावरण थोडं तणावपूर्वक वाटेल, पण एखाद्या व्यक्तीचा एखादा शब्द तुम्हाला मनाला लागू शकतो. तुम्हाला वाटू शकतं, मी नेहमी का समजून घ्यायचं? पण वृषभ राशीच्या जातकांनो, इथे तुमची खरी परीक्षा आहे. तुम्ही रागाने उत्तर देता की शांतपणे परिस्थिती हाताळता? कारण एक छोटी चर्चा मोठ्या वादात बदलू शकते, आणि त्याच वेळी शांतपणे बोलण्यात तर जुना गैरसमज दूर करण्याची संधी देखील मिळू शकते. आता या घटनेचा मोठा ट्विस्ट ऐका. ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाही, तीच व्यक्ती कदाचित एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुमचं म्हणणं मान्य करू शकते. घरात एखादा निर्णय तुमच्या बाजूनी लागेल, पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, अहंकार बाजूला ठेवा आणि संवाद साधा.
आपलं म्हणणं ऐकून घेण्याची वाट पाहत असते. आता आणखीन एक संकेत, स्त्री पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ती आई, पत्नी, बहीण किंवा कुटुंबातील अन्य अन्य व्यक्ती असू शकते. पण परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करा. आणि वृषभ राशीच्या जातकांनो, त्या क्षणी बोललेले कठोर शब्द कायमचे नातं तोडण्याचं कारण बनू शकतात. एक मोठा गैरसमज दूर होऊ शकतो. पण आता प्रश्न, घरातील तणाव कमी कसा करायचा? कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी कोणती मोठी नवीन संधी उभी राहणार आहे? कारण पुढील घटना तुमची काम, व्यवसाय, करिअरशी जोडलेला आहे आणि तिथे तुमच्या समोर एक अशी संधी येऊ शकते जी सुरुवातीला अनोळखी वाटते. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता आपण आलो आहोत 6व्या आणि खूप महत्त्वाच्या घटनेकडे. पुढील 3 दिवसात तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा कामाच्या क्षेत्रात हालचाल सुरू ठेवू शकता. पण ज्या कामाला तुम्ही अनेक दिवसापासून प्रतिसाद वाटत पाहत होता, ज्या व्यक्तीकडून होकार मिळत नव्हता किंवा ज्या संबंधित तुम्हाला वाटत होतं की आता हातातून गेलं, त्या विषयातून पुन्हा एकदा बातमी येऊ शकते. कदाचित अचानक एखादा फोन येईल, कदाचित मीटिंग ठरेल, कदाचित एखादं नवीन काम तुमच्या समोर येईल किंवा तुमच्यावर अचानक नवीन जबाबदारी सोपवली जाईल. इथे पहिला ट्विस्ट आहे. सुरुवातीला जबाबदारी तुम्हाला त्रासदायक वाटू शकते. तुमच्या मनात येईल, हे काम माझ्या वाट्याला का? पण थोडं थांबा, कारण हीच जबाबदारी पुढे तुमची क्षमता दाखवण्याची संधी ठरू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकतं. व्यवसाय असेल तर नवीन ग्राहक तुमच्याकडे, व्यवहाराची चर्चा सुरू होऊ शकते आणि स्वतःचं काम करत असाल तर जुनी कल्पना पुन्हा जिवंत होऊ शकते. पण वृषभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट अजिबात विसरू नका. प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिची पूर्ण माहिती घ्या. फक्त मोठं आश्वासन ऐकू नका. आणि पैशाचा विषय असेल तर अटी तपासा. नोकरी विषय असेल तर जबाबदाऱ्या समजून घ्या. व्यवसायात मोठा विषय असेल तर व्यवहार स्पष्ट ठेवा, कारण काळात संधीच्या रूपांतरात परीक्षा देखील येऊ शकते. पण एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या कामाच्या ठिकाणी एक व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येऊ शकते. कदाचित तीच व्यक्ती आधी तुमच्याशी फारशी बोलत नसेल, पण एखाद्या महत्त्वाच्या क्षणी ती तुमची योग्य माहिती देईल किंवा एखाद्या व्यक्तीशी तुमची भेट करून देईल आणि त्यामुळे तुमचं अडकलेलं काम पुढे जाऊ शकतं. पण दुसरीकडे एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असू शकते. म्हणून तुमचे पुढचे योजनेची माहिती प्रत्येकाला सांगू नका. काम पूर्ण होण्याआधी त्याची मोठी घोषणा करायची गरज नाही. कधी कधी शांतपणे काम करणं आणि परिणाम दाखवणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. आणि आता या भागाच्या शेवटच्या भागामध्ये पुढील 3 दिवसात एखादी अचानक आलेली संधी तुम्हाला अशा व्यक्तीपर्यंत घेऊन येऊ शकते की जी पुढे तुमच्या कामासाठी महत्त्वाची ठरेल. एक फोन, एक भेट, एक छोटा निर्णय पुढं मोठा पूर्णपणे बदलू शकतं. म्हणून वृषभ राशीच्या जातकांनो, संधी छोटी वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. पण निर्णय मात्र पूर्ण माहिती घेऊनच घ्या, कारण या आता घटनेत आणखी रहस्यमय आहे. तुमच्या आयुष्यात एखादं गुपित, एखादं सत्य, लपलेली गोष्ट समोर येण्याची वेळ येऊ शकते. आणि हे सत्य समोर आल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याची तुमची दृष्टिकोन बदलू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण आलो आहोत 7व्या आणि अत्यंत रहस्यमय घटनेकडे. पुढील 3 दिवसात एखाद्या व्यक्तीबद्दल, जुन्या विषयाबद्दल किंवा एखाद्या कामाबद्दल नवीन माहिती समोर येऊ शकते. आतापर्यंत तुम्हाला जी गोष्ट ऐकावी वाटली, जी पद्धत माहीत नव्हती, तिच्या मागे दुसरी बाजू असल्यास समोर येऊ शकतं. कदाचित एखादी व्यक्ती स्वतः खरं सांगेल, कदाचित एखाद्या संभाषणातून तुम्हाला महत्त्वाचं कळेल किंवा एखाद्या घटनेमुळे अचानक तुमच्या लक्षात येईल, अरे मी तर या व्यक्तीला चुकीचं समजलं होतं. पण याचा उलट परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे खरे हेतू समोर येऊ शकतात. एखादं आश्वासन खोटं ठरू शकतं किंवा त्याच्यावर खूप विश्वास ठेवला तीच एखाद्या कृतीमुळे तुम्हाला धक्का बसू शकतं. म्हणून या 3 दिवसात एक गोष्ट लक्षात ठेवा, एका गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. पुरावा नसताना कोणावर आरोप करू नका आणि रागाच्या भरात कोणालाही मोठा निर्णय देऊ नका. 7व्या घटनेसाठी सोपा आध्यात्मिक उपाय, जर तुम्हाला श्रद्धा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा आणि मनात एक प्रार्थना म्हणा, माझ्या मनातील भीती दूर होऊ दे, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळू दे. त्यानंतर त्या दिवशी कोणतेही अनावश्यक वाद टाळा. आणि वृषभ राशीच्या जातकांनो, जर पुढील 3 दिवस एखादं सत्य तुमच्यासमोर आलं तर घाबरू नका, कारण कधी कधी सत्य आपल्याला दुखवण्यासाठी नाही तर चुकीच्या मार्गापासून दूर करण्यासाठी समोर येतं. अजून एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा,
टप्पा बाकी आहे. 8वी घटना. कारण या सगळ्या घटनेनंतर तुमच्या परिस्थितीत अचानक मोठा उलटफेरा होऊ शकतो, ज्याची तुम्हाला अजिबात अपेक्षा नसेल, पण तीच पुढील भागात समोर येणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, अखेर आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पुढील 3 दिवसात तुमच्यासमोर अनेक प्रश्नांचे संकेत आणि प्रसंग येऊ शकतात. अचानक आलेला फोन, पैशाबाबतची हालचाल, कामातील संधी, नात्याबद्दल एखादं सत्य समोर येणं. पण या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा. भीती नाही तर शहाणपणाने निर्णय घ्या. तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती कठीण काळात तुमच्यासोबत उभी राहते, तिची किंमत ओळखा. पुढील 3 दिवसात एखादी गोष्ट ज्या दिशेने जात असेल ती तुमचं वाटतं ती अचानक वेगळ्या दिशेने जाऊ शकते. 8वी घटना. नशीब अचानक पलटी घेणार. मंडळी, तुम्हाला वाटेल काम अडकणार, पण अचानक मार्ग निघेल. तुम्हाला वाटेल की एखादी व्यक्ती साथ देणार नाही, पण अनपेक्षित व्यक्ती मदतीला येईल. तुम्हाला वाटेल संधी हातातून गेली, पण दुसरी संधी समोर येईल. आणि म्हणूनच या 3 दिवसात एक गोष्ट मनात ठेवा. आजची अडचण म्हणजे उद्याचा शेवट, आणि कधी परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एक क्षणाची गरज असते मंडळी. म्हणूनच लक्षात ठेवा, भीतीने नाही तर शहाणपणाने निर्णय घेत जा. तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती कठीण काळात तुमच्यासोबत उभी राहते तिची किंमत ओळखा. आणि जी व्यक्ती वारंवार तुमचा विश्वास तोडते, जिच्यापासून योग्य अंतर ठेवायला शिका. पुढील 3 दिवसात काही चांगलं घडतं याबद्दल कृतज्ञ राहा, आणि एखादी अडचण आली तर घाबरू नका. कारण एक अडचण म्हणजे संपूर्ण आयुष्याचा शेवट नसतो. मंडळी, एक अडचण म्हणजे संपूर्ण आयुष्याचा शेवट नसतो. श्रद्धा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त 11 वेळा म्हणा आणि आपल्या मनाला सकारात्मक ठेवा. तुमच्या मनात जर एक स्त्री कोण आहे असा प्रश्न आला असेल तर तुमच्या आयुष्याच्या संकटाच्या वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहिलेल्या व्यक्तीचा एकदा नक्की विचार करा. कदाचित उत्तर तुमच्या जवळच असेल. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय वृषभ राशी असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या एखाद्या वृषभ राशीच्या व्यक्तीला शेअर करा. तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सकारात्मक राहा आणि कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर विचारपूर्वक विश्वास ठेवा. सर्वांना हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय माता महालक्ष्मी. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.